पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होणार का? मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टींमध्ये या संदर्भात चर्चा झाली। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होणार का अशी चर्चा सध्या केली जाते। या संदर्भात मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टींमध्ये चर्चा झाली आणि यामध्ये पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होणार का अशी चर्चा या निमित्तानं केली जाते। मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टींमध्ये या संदर्भात चर्चा झाली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होणार का या संदर्भात चर्चा झाली आहे। मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टींमध्ये या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। मुरलीधर मोहोळ यांच्यावरती पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहारासंदर्भातले आरोप करण्यात आलेले होते। यानंतर आपण बघतोय अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। या संदर्भातच मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टींमध्ये चर्चा झाली। त्यामुळे पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होणार का अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आणि चर्चा केली जाते। अभिजित पोते या संदर्भात आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होणार का असा सवाल खरं तर उपस्थित होतोय। काय नेमकं घडतंय? मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टींमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। अमित, आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हा जो व्यवहार आहे जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणाचा, हा जो वाद पुण्यात सुरू आहे, तो वाद आपण अगदी पहिल्या दिवसांपासून पाहिला होता, ज्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत यांचं देखील नाव गोवलं गेलं होतं। जे गोखले बिल्डर्स आहेत त्यांनी ही सगळी ट्रस्टने त्यांना जागा विकली डेव्हलपमेंटसाठी आणि त्यासाठी जैन समाजाची लोक अनेक वेळा जी आहेत ती रस्त्यावरती उतरली होती। मोठी आंदोलनं झाली। रवींद्र दंगेकरांनी हा सगळा मुद्दा लावून धरला होता। राजू शेट्टी यात उतरले होते। जैन मुनी यात उपोषणाला बसणार होते। आंदोलनं त्या बोर्डिंग हॉस्टेलच्या आवारात सुरू होती। पण आज दुपारी राजू शेट्टी आणि इतर जैन मुनी जे आहेत किंवा जैन बांधव आहेत त्यांच्यात महत्वाची बैठक पार पडली होती। काल स्वतः ज्यांच्यावरती आरोप होत होते असे मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनी देखील जैन बोर्डिंग हॉस्टेलमध्ये जाऊन जो आहे तो जैन मुनींची भेट घेतली होती, जैन समाजाची भेट घेतली। त्यांनी शब्द दिला होता की सगळ्यांना जो निर्णय आवडेल असाच निर्णय घेईल, यामध्ये सकारात्मक येईल। आणि त्यानंतर सगळ्यात मोठी अपडेट आता जी सूत्रांकडून माहिती मिळते की गोखले बिल्डरनी यात माघार घेतलेली आहे। हा जो सगळा व्यवहार आहे ट्रस्टचा तो रद्द होण्याची शक्यता आहे। आता या सगळ्याबद्दल जी ऑफिशियल स्टेटमेंट येईल ना, बरोबर 11:30 वाजता राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे किंवा फेसबुकद्वारे देखील ते जैन बांधवांशी संवाद साधणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या जैन बोर्डिंग हॉस्टेलची चर्चा सुरू होती, ज्यावरून पुण्याचं राजकारण तापलं होतं, महायुतीत मिठाचा खडा पडला होता, अगदी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा सगळा विषय गेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींना दंगेकरांनी पत्र लिहिलं होतं। दंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर टीकेची झोड उडवली होती। आता या सगळ्यानंतर 11:30 वाजता राजू शेट्टी नेमकं काय डिक्लेअर करतात, आज नेमकी बैठक काय झाली, त्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जातंय। ती चर्चा नेमकी काय झाली किंवा खरंच हा सगळा व्यवहार रद्द होणार आहे का, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि त्याबाबतची अधिकृत माहिती 11:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात राजू शेट्टी जे आहेत ते देणार आहेत। अमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।